नमस्कार मित्रांनो, ओला उबर रॅपिडो संप वारंवार संप करताय आपण, खरं आहे. परंतु त्या संपातून निष्पन्न होतो काय, मिळतो काय? फक्त भोपळा. आणि हा किती दिवस असंच करत राहणार आपण? किती दिवस सहन करायचा ड्रायव्हर बांधव? ते तरी सांगा एकदा. 3 वर्ष झालं आपण पुण्यामध्ये लढा चालू करून अजून लढा देतोयच, यश का मिळत नाही. आणि किती दिवस असंच करत राहायचं आणि असंच सहन करत राहायचं? ओला उबर मनमानी चालत राहतं. मीटर मोहीम जरी आखलं तर मीटरने कस्टमर देत नाही, आणि अकाउंट्स ब्लॉक होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहेत? ह्याला जबाबदार कोण? 7 दिवस जर 2 आठवडे होत नाही, 1 आठवडा होत नाही, 7 दिवसासाठी अकाउंट ब्लॉक होतो. धड तुम्हाला न्याय पण देता येत नाही आणि धड आम्हाला जगवा का मराव हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला आहे, प्रत्येक ड्रायव्हर बांधवांसमोर. आणि हा किती दिवस चालणार असंच? आणि सर्व संघटना मिळून एकत्र या बाबांनो, ड्रायव्हर बांधवांसाठी लढा. फक्त एखादं संघटना 2 संघटना येऊन लढा देऊन किंवा संप करून चालणार नाहीये. सर्व पुण्यातील जेवढे संघटना आहेत सर्वांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे, सर्वत्र एकत्र येऊन सगळ्यांनी लढा, तर ड्रायव्हर बांधवाला न्याय मिळणार आहे. कंपनीच्या पाकिटा घेऊन तुम्ही गप्प बसून जे संघटना गप्प बसतात याचा अर्थ तुम्हाला कंपनीचा पाकिट भेटलंय का असं समजायचं का? आम्ही ते तरी सांगा एकदा. आम्ही पाकिट घेतो बाबा, आम्ही बोलत नाही, आम्ही गप्प बसतो. संघटना तुम्ही स्थापना करून संघटनेच्या नावावरती तुम्ही मोठं होताय, ड्रायव्हर बांधवाकडून पैसे घेऊन मोठं होताय आणि तुम्ही निसता माझी संघटना निसता वाव करत फिरताय. परंतु सामान्य ड्रायव्हर बांधवाला न्याय मिळत नाहीये. त्या सामान्य ड्रायव्हर बांधव आज कुणाकडे बघायचा? त्या संघटनेने तुम्ही संघटना स्थापन केल्या. 15-16 संघटना आहेत पुण्यामध्ये, एक संघटना फक्त ऍक्टिव्ह आहे. बाकीच्या संघटना काय करताय? भावानो, आमचं जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र या. तुम्ही एकत्र आल्याशिवाय ड्रायव्हर एकत्र येणार नाहीये. सर्व ड्रायव्हर आणि फक्त ओला उबरचे ड्रायव्हर आणून नाही, टोटली संप करा. रास्ता रोको आंदोलन जोपर्यंत होत नाही, सरकारला धारेवर जोपर्यंत आपण धरत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणं अशक्य आहे. मी पहिला ह्याच्या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपण सर्व संघटना एकत्र होत नाही तोपर्यंत सर्व ड्रायव्हर एकत्र होत नाहीत. त्याच्यामुळे एक संघटना सांगतं तुम्ही बिंदास करा, एक संघटना सांगतं बंद ठेवा. या माध्यमामध्ये ड्रायव्हर कन्फ्यूज मध्ये कोण करतं तर त्या गाडीचं नुकसान होतो. ह्या सगळ्यांचं त्याला तोंड द्यावं लागतं संपमुळे. उठसूट संप करू नका. जे काही चालू ठेवून लढा देता येईल, सरकारला धारेवर धरता येईल, या अशा गोष्टीचा अवलंबून करून ड्रायव्हरला न्याय द्या.